एका तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात कोल्हापुरातील वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी हॉटेल आणि जिम व्यावसायिक योगेश पाटीलवर गुन्हा दाखल झालाय। तसंच त्यानं जातीवाचक शिवीगाळ करून संबंधित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे याबाबतचा तपास वर्ग करण्यात आलाय। योगेश पाटीलवर यापूर्वीही कोल्हापूर आणि सांगली पोलिसात गुन्हे दाखल असून तो सध्या कारागृहात आहे। कोल्हापुरातील हॉटेल आणि जिम व्यवसाय करणारा योगेश पाटील याची एका मुलीशी ओळख झाली। फेब्रुवारी ते जून 2024 या कालावधीत योगेश पाटीलनं भवानी मंडप परिसरातील त्याच्या राहत्या घरात तसंच आलिशान कारमध्ये आणि त्याच्या जिममध्ये संबंधित तरुणीच्या इच्छेविरोधात अत्याचार केला। तिनं विरोध केल्यानंतर पीडित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करत याविषयी कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं उघड झालं। पीडित तरुणीनं 7 एप्रिलला रात्री जुना राजवाडा पोलिसात योगेश पाटील विरोधात तक्रार दिली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे हा तपास देण्यात आलाय। योगेश पाटील याच्यावर यापूर्वी सुद्धा कोल्हापूर आणि सांगली पोलिसात अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यात त्याला जामीन झाला नसल्यानं सध्या तो कळंबा कारागृहात आहे।